स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाअंतर्गत गट अ ब क या संवर्गामध्ये नवीन पदभरती आलेली आहे। यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे, त्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, या विभागाची जाहिरात आजच प्रसिद्ध झालेली आहे। दिनांक 4/11/2025 रोजी ही जाहिरात आलेली आहे। याच्यामध्ये गट अ, गट ब व गट ड या संवर्गातील वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। जसे की लेखा परीक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं पद आहे, कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पद आहे, त्यानंतर कनिष्ठ लिपिक नीट अंकलेखक, सहाय्यक भांडारपाल व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। तर याचा अर्थ आपल्याला समजून येतो की गट अ, ब आणि क या संवर्गातील वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेत आहोत। मित्रांनो, या जाहिरातीचं जर PDF पाहिजे असेल तर तुम्हाला YBD अकॅडमी नावाचा YBD अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय। तिथे सर्व रेग्युलर अपडेट तुम्हाला दिले जातात किंवा या जाहिरातीचा PDF देखील तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तर बघा मित्रांनो, या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू होत आहे 20/11/2025 पासून आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 19/12/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता। परीक्षेचं जे प्रवेश पत्र आहे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध करून देण्यात येईल। त्याच्याबद्दल सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती भेटून जाईल। ठीक आहे, तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला आत्ताच जॉईन व्हा, सबस्क्राईब करून जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटून जाईल। तर चला आता पदांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर जसे की एकूण जागा किती रिक्त आहेत, त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे, वयाची अट काय पाहिजे आहे, संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत। तर बघा, यातील पहिले जे पद आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर बघा ते पद आहे लेखा परीक्षण अधिकारी, ज्याला आपण वरिष्ठ लेखा अधिकारी असं देखील म्हणतो। हे गट अ या विभागातील किंवा या संवर्गातील पद आहे मित्रांनो। टोटल 2 जागा उपलब्ध आहेत। आता याच्यानुसार जर म्हटलं तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आपल्याला कुठे किती जागा आहे, आरक्षणानुसार कुठे किती जागा आहे, याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे। इथं आपल्याला ओपनची 1 जागा आहे आणि SC ची 1 जागा आहे, म्हणजे टोटल जर म्हटलं तर 2 जागा आपल्याला इथं बघण्यासाठी भेटलेल्या आहेत, ज्या की दोन्ही जागा आरक्षणामध्ये सर्वसाधारण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्याला उपलब्ध आहेत। याच्यासाठी वेतन श्रेणी जर म्हटलं तर आपल्याला पे लेवल स्केल याचं 20चं पेमेंट भेटणार आहे। म्हणजेच यामध्ये जर म्हटलं तर स्टार्टिंग पेमेंट इथं 56,100 ते आपल्याला म्हटलेलं आहे 1,77,050 पर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे। हे बेसिक पेमेंट आहे मित्रांनो, आपल्याला गट अ चं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो। तर हे बेसिक पेमेंट आहे, याच्यामध्ये इतर महागाई भत्ते, इतर देय भत्त्यांचा देखील समावेश असतो। म्हणजेच तो तुमचं जे स्टार्टिंग पेमेंट आहे ते 60 ते 65,000च्या दरम्यानमध्ये तुमचं स्टार्टिंग पेमेंट असणार आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला बाकीची माहिती दिलेली आहे, जशी की शैक्षणिक पात्रता काय पाहिजे आहे। याच्यामध्ये जर म्हटलं तर पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं पाहिजे आहे मित्रांनो। ते कशामध्ये आपल्याला त्याच्या सोबत इथं अनुभव पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो। 10 वर्षाचा अनुभव देखील पाहिजे आहे मित्रांनो त्या संदर्भामध्ये। आणि त्यामध्ये जर म्हटलं तर आपलं जे वय आहे ते किती असायला पाहिजे, 45 वर्षापर्यंत। ठीक आहे, त्याच्याबद्दल इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे। ठीक आहे, पुढे बघा 2 नंबरचं पद आहे मित्रांनो लेखा अधिकारी। हे गट ब संवर्गातील पद आहे। एकूण 3 पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत। ST कॅटेगरीचं पद आहे मित्रांनो, त्याच्यासोबत ओपन आणि अजून एका कॅटेगरीचं पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहे। तर सर्वसाधारणचे पद आहेत मित्रांनो। ठीक आहे, टोटल 3 पद अशी आहेत मित्रांनो। याच्यासाठी वेतन श्रेणी जर म्हटलं तर 41,800 तर आपल्याला 41,800 ते 1,32,000 पर्यंत 32,300 पर्यंत हे बेसिक पेमेंट आहे। याच्यामध्ये देखील इतर महागाई भत्ते, देय भत्त्यांचा समावेश असतो। तुमचं स्टार्टिंग पेमेंट आरामशीर 48 ते 50,000च्या दरम्यानमध्ये असणार आहे। याच्यासाठी देखील शैक्षणिक पात्रता त्या संदर्भात जर म्हटलं तर आपल्याकडे इथं आपली डिग्री त्या संदर्भात पाहिजे मित्रांनो, मास्टर डिग्री। ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमची मास्टर डिग्री पूर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे। त्याच्यासोबत जर म्हटलं तर एक्सपिरियन्स देखील पाहिजे मित्रांनो 5 वर्षाचा। ठीक आहे, तर याच्यामध्ये कशामध्ये आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्याविषयी देखील तुम्हाला माहिती दिलेली आहे। पुढे बघा, पुढे 3 नंबरचं पद दिलेलं आहे सहाय्यक लेखा अधिकारी
गट ब चं पद आहे मित्रांनो, एकूण 6 पद आहेत मित्रांनो. तर कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार पदांविषयी माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही बघू शकता. वेतन श्रेणी आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक पदाची सांगत बसणार नाहीये. ही जे बेसिक पेमेंट असतं याच्यामध्ये इतर महागाई भत्ते, देय भत्त्यांचा समावेश असतो मित्रांनो. तर हे जे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला दिलेलं असतं त्याच्यामध्ये 5 ते 10, ठीक आहे, 5 ते 10,000 एक्स्ट्रा तुम्हाला स्टार्टिंग पेमेंट असेल असं तुम्हाला समजायचं आहे. बाकी वेतन श्रेणी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत बसणार नाहीये. त्यानंतर बघा, यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे मित्रांनो, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला कोणती डिग्री पाहिजे आहे मित्रांनो, इथं बघा आपल्याला इथं सेकंड डिग्री पाहिजे आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला याच्या संदर्भात, ठीक आहे, तर त्याविषयी तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्यासाठी अनुभव मागितलेला नाहीये मित्रांनो. तर तुम्ही इथं अर्ज करू शकता. तुमच्याकडे तुमची पदवी इथं पूर्ण झालेली असेल तर तुम्ही इथं आरामशीर इथं अर्ज करू शकतात. तर यामध्ये थोडंसं फक्त वेगळं आहे. बाकी जर म्हटलं तर बाकी सर्व तुम्हाला माहिती इथं सेम आहे. कोणतीही डिग्री असेल तरी अर्ज भरू शकता. जर सेपरेट डिग्री पाहिजे असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली असते, ठीक आहे. या पदासाठी अनुभव इथं मागितलेला नाहीये. पुढे जर म्हटलं तर 4 नंबरचं पद आहे मित्रांनो, उपलेखापाल. गट क चं पद आहे. एकूण 3 पद आपल्याला बघण्यासाठी भेटलेले आहेत. वेतन श्रेणी इथं दिलेली आहे. पात्रता इथं देखील आपल्याला इथं पदवी पाहिजे आहे मित्रांनो, ठीक आहे. इथं देखील अनुभव इथं मागितलेला नाहीये. इथं सेकंड क्लास फक्त दिलेलं आहे. इथं कन्फ्यूज होऊ नका. सेकंड क्लास म्हणजे तुम्हाला 50 पेक्षा जास्त टक्के असायला पाहिजे. तुमचं जे पण पासिंग सर्टिफिकेट आहे लास्टचं सेकंड क्लास डिग्री, म्हणजे तुम्हाला 50% कमी टक्के नसायला पाहिजे तुमच्या पदवीच्या प्रमाणपत्रामध्ये, ठीक आहे. तर बाकी जर म्हटलं तर डिग्री विषयी तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. कोणतीही जर म्हटलं तर कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही जर पदवी पूर्ण केलेली असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काही अडचण नाही. त्याच्यानंतर इथे बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्यचं पद आहे मित्रांनो, 144. खूप जास्त जागा आहे मित्रांनो. प्रत्येक कॅटेगरीसाठी भरपूर जागा आहे. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही इथं जागा बघून घ्या मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर बघा, आपल्याला इथं जर म्हटलं तर स्थापत्य अभियांत्रिकीमधील जी पण पदविका आहे ती तुम्ही उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे, किंवा तुम्ही डिग्री म्हणजेच पदवी उत्तीर्ण केली असेल, म्हणजेच इथं डिप्लोमा किंवा डिग्री झाली असेल, तुम्ही इथं अर्ज करू शकतात. इथे आपल्याला जर म्हटलं तर अनुभव वगैरे काही मागितलेला नाहीये, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकीचं पद आहे मित्रांनो, गट ब चं पद आहे. 16 जागा आहेत. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही जागा बघून घ्या. याच्यासाठी देखील जर म्हटलं तर त्या संदर्भातली इथं जर म्हटलं तर डिप्लोमा, ठीक आहे. इथं डिप्लोमा आहे का बघूया. इथं बघा आपल्याला याच्यामधील इंजिनिअरिंग, त्यानंतर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, किंवा वेगवेगळे आपल्याला वेगवेगळे जर म्हटलं तर ट्रेड्स दिलेले आहेत किंवा वेगवेगळे फील्ड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर तुम्ही पदविका म्हणजेच डिप्लोमा किंवा तुमचं पूर्ण कोर्स झालेला असेल, तुमची डिग्री पूर्ण असेल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता, ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, आपल्याला उच्च श्रेणी लघुलेखकचं पद दिलेलं आहे. गट ब चं पद आहे मित्रांनो. एकूण 3 पद संख्या उपलब्ध आहेत मित्रांनो. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार तुम्ही बघून घ्या. आता इथे बघा, इथे आपल्याला सर्वप्रथम 10वी उत्तीर्ण इथं असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, ज्या उमेदवाराकडे, आता इथे जर म्हटलं तर लघुलेखन देखील पाहिजे आहे, ठीक आहे. 120 शब्द प्रति मिनिट, ठीक आहे. याच्यापेक्षा कमी नसायला पाहिजे आहे. आणि याच्यामध्ये टायपिंग देखील पाहिजे आहे मित्रांनो. लघुलेखन आणि टायपिंग दोन्ही पाहिजे आहे मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला दोन्ही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही देखील टायपिंग पाहिजे आहे. इंग्लिश 40, मराठी 30 अशा प्रकारचं इथं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच सोबत लघुलेखन देखील आपलं झालेलं पाहिजे आहे, तेव्हाच तुम्ही इथं अर्ज करू शकता. 8 नंबरचं पद दिलेलं आहे, निम्न श्रेणी लघुलेखक. गट प चं पद आहे मित्रांनो. एकूण 6 पद आहेत उपलब्ध. तर याच्यासाठी कॅटेगरीनुसार जागा तुम्ही इथं बघून घेऊ शकता. याच्यासाठी 10वी उत्तीर्ण, त्याच सोबत पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इथे ज्या उमेदवारांकडे, आता इथं देखील लघुलेखन इथं झालेलं पाहिजे मित्रांनो. 100 शब्द प्रति मिनिट इतक्या वेगाचं तुमचं लघुलेखन पाहिजे आहे. आणि त्याच्यासोबत टायपिंग इंग्लिश 40 आणि मराठी 30 ही दोन्ही टायपिंग तुमच्या इथं पाहिजे आहे मित्रांनो, ठीक आहे. तर चला पुढे जर म्हटलं तर आपल्याला कनिष्ठ लिपिक हे पद आहे मित्रांनो. तर याच्यासाठी जर म्हटलं तर बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, म्हणजे याच्यासाठी देखील डिग्री पाहिजे मित्रांनो. आणि पुढे जर म्हटलं तर तुमचं मराठीचं टायपिंग आणि इंग्लिशची टायपिंग दोन्ही पाहिजे आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 दोन्ही टायपिंग इथं झालेली असणं गरजेचं असणार आहे. पुढे आपल्याला सहाय्यक भांडारपालचं पद आहे. 13 पद संख्या उपलब्ध आहेत मित्रांनो. कॅटेगरीनुसार आणि आरक्षणानुसार जागा बघून घ्या. याच्यासाठी जर म्हटलं तर 10वी उत्तीर्ण, ठीक आहे. माध्यमिक शालांत इथं आपल्याला 10वी उत्तीर्ण, त्याच सोबत इथं आपल्याला ज्यांनी पण टंकलेखक शासकीय प्रमाणपत्र, इथं तुमचं टायपिंग झालेलं असेल 30, मराठी 30 किंवा इंग्लिश 40 याला उत्तीर्ण असेल तरी देखील इथं अर्ज करू शकता. इथं किंवा शब्द आहे मित्रांनो, म्हणजे आपल्याला इथं स्पष्टपणे जर म्हटलं तर 10वी पास असायला पाहिजे. त्याच सोबत मराठी किंवा इंग्रजी तुमचं टायपिंग झालेलं पाहिजे आहे. इंग्लिश 40 किंवा मराठी 30 दोन्हीपैकी एक टायपिंग झालेलं असणं गरजेचं असणार आहे. पुढील पद आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. एकूण 48 जागा आहे मित्रांनो.
मित्रांनो गट क चं पद आहे मित्रांनो. याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार जागा दिलेल्या आहेत. ते वेतन श्रेणी बघून घ्या. इथे आपल्याला 10वी-12वी उत्तीर्ण करून घेतलेली असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, 10वी आणि 12वी आपण उत्तीर्ण केलेली असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. आणि त्याच सोबत तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे आहे. कशामध्ये? त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. तर तुम्ही इथं अर्ज करू शकता तुमचं हे झालेलं असेल तर. ठीक आहे, बाकी जर म्हटलं तर बाकी सर्व पदांनुसार शैक्षणिक पात्रता वगैरे त्याच्याबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. फक्त थोडक्यात जर म्हटलं तर पहिले जे पद आहेत मित्रांनो, याच्यातील पहिले दुसरे जे पद आहेत मित्रांनो, एकासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे. त्याच्यासोबत पुढे 2 नंबरचं पद होतं. याच्यासाठी जर म्हटलं तर ग्रॅज्युएशन पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे, मान्यता प्राप्त विद्यापीठाचं त्या संदर्भात. त्यानंतर याच्यासाठी देखील ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा इथं डिप्लोमा किंवा पदवी पाहिजे त्या संदर्भात. ठीक आहे, स्थापत्यमधील. ठीक आहे, म्हणजे भरपूर विद्यार्थी इथं अर्ज करू शकतात. तर ठीक आहे, ग्रॅज्युएशन वरती, 10वी वरती, 12वी वरती ही पद भरती आलेली आहे. तर चला बाकीची माहिती आपण जाणून घेऊयात. इथे पुढे जर म्हटलं तर आरक्षणाबद्दल इथे माहिती तुम्हाला दिलेली आहे. इथे समांतर आरक्षण, कॅटेगरीनुसार आरक्षण याच्याबद्दल संपूर्ण काही डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर चला पुढे जे पण महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावरती आता आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. जसं की आपल्याला आता टोटल फी किती लागणार आहे फोटोची, आता इथं अर्ज भरायचा कसा त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. तर चला परीक्षा शुल्क बघा, सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फीस लागणार आहे, परीक्षा शुल्क लागणार आहे. त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. पुढे बघूयात अजून काय महत्त्वाची माहिती राहिलेली आहे का, तर ती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करूयात. तर बघा परीक्षा केंद्र वगैरे आपल्याला महाराष्ट्रातील वेगवेगळे जे पण महत्त्वाचे परीक्षा केंद्र आहेत ते सर्व असणार आहेत. त्यानंतर परीक्षा केंद्राबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. गुण मिळवण्याची प्रक्रिया याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे. कट ऑफ विषय त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. ठीक आहे, चला अजून काय महत्त्वाचे मुद्दे असतील तर ते देखील आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करून घेऊयात. परीक्षेचा दर्जा वगैरे त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. ठीक आहे, रेग्युलर न म्हटलं तर TCS IBPS पॅटर्ननुसारच ही परीक्षा तुमची IBPS घेणार आहे मित्रांनो, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, इथं बघा काय म्हटलेलं ऑनलाईन पद्धतीने परीक्षा करण्यात येणार नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर उत्तर पत्रिका फेरफारणी करण्यात येणार नाही. त्याच्यामुळे IBPS आता ही परीक्षा तुमची कन्फर्म झाली तर IBPS घेणार आहे. TCS नव्हे तर IBPS तुमची ही परीक्षा घेणार आहे मित्रांनो. परीक्षेचं स्वरूप याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. याच्यामध्ये प्रत्येक पदासाठी आपल्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, ठीक आहे, आणि चालू घडामोडी वगैरे, सामान्य ज्ञान हे जे विषय आहेत, हे 4 विषय कॉमन जे आहेत मित्रांनो, हे सर्व पदांसाठी कंपल्सरी आहे. आणि तांत्रिक विषय हा 5 नंबरचा विषय मित्रांनो. तर याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत काही पदांसाठी. जसं की इथे बघा आपल्याला हे जे पहिलं पद होतं याच्यासाठी तांत्रिक विषय आहे. त्यानंतर पुढे बघूयात कोणकोणत्या पदांसाठी तांत्रिक विषय आहेत. तर जवळपास याच्यामध्ये आपल्याला तांत्रिक विषय भरपूर पदांसाठी बघण्यासाठी भेटलेला आहे. फक्त उच्च श्रेणी लघुलेखकचं पद आहे याच्यासाठी तांत्रिक विषय नाहीये. निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी नाहीये. त्यानंतर सहाय्यक भांडारपाल याच्यासाठी तांत्रिक विषय नाहीये. ठीक आहे, तर या 3 पदांसाठी आपल्याला तांत्रिक विषय नाहीये. म्हणजे 4च विषयांवरती मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कॉमन या आपल्याला हे जे 4 विषय आहेत सर्व पदांसाठी कंपल्सरी आहे. यातील काही पदांसाठी तांत्रिक विषय आहे म्हणजे 5 नंबरचा विषय, आणि काही पदांसाठी तांत्रिक विषय नाहीये मित्रांनो. त्याच्यानुसार तुम्ही इथं चर्चा करू शकता. बाकी जर म्हटलं तर किती प्रश्न विचारले जातील विभागानुसार आपले पेपर होणार आहेत त्याच्या संदर्भात इथं माहिती दिलेली आहे, म्हणजे गटानुसार. ठीक आहे, तर प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले जातील, आपल्याला जी पातळी असणार आहे ती कोणती असणार आहे, प्रत्येक पदानुसार याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. टोटल जर म्हटलं तर तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील. त्यांच्यासाठी 200 गुण असतील मित्रांनो. प्रत्येक एक प्रश्न 2 गुणांसाठी असेल. या प्रश्नांना सोडवण्यासाठी 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा तुम्हाला इथं वेळ राहणार आहे मित्रांनो. इथं तुम्हाला व्यावसायिक चाचणी किंवा शारीरिक चाचणी पाहिजे आहे की नाही असं विचारलेलं आहे. तर जवळपास इथं जर म्हटलं तर आपल्याला बघा जे उच्च श्रेणी लघुलेखकचं पद आहे मित्रांनो याच्यासाठी 80 गुणांची व्यावसायिक चाचणी आहे. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी देखील 80 गुणांची आपल्याला चाचणी ठेवलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, हे समजून घ्या. बाकी जर म्हटलं तर 2च पदांसाठी व्यावसायिक चाचणी आपल्याला बघण्यासाठी भेटलेली आहे. ठीक आहे, तर या सर्व पदांच्या जर म्हटलं तर आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. तर नोट्स बद्दल देखील थोडक्यात माहिती आपण आता जाणून घेऊयात. तर आपण यामध्ये कॉमन 4 विषयांचे नोट्स देतोय जे की सर्व पदांसाठी आहेत. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि
बौद्धिक चाचणी किंवा गणित बुद्धिमत्ता आपण म्हणू शकतो. तर बघा आपण मराठीच्या देखील टॉपिकनुसार IMP प्रश्नांसोबत नोट्स उपलब्ध करून देतोय. इंग्रजी विषयाच्या देखील टॉपिकनुसार IMP प्रश्नांसोबत ज्या नोट्स आहेत त्या आपण उपलब्ध करून देतोय. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, ठीक आहे. चालू घडामोडी दोन्ही विषयांचे आपण दोन्ही टॉपिकनुसार आपल्याला जे नोट्स आहेत ते भेटून जातील. सोबत गणित व बुद्धिमत्ता, ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता या देखील विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. सर्व नोट्स IMP टायपिंग स्वरूपामध्ये असतील मित्रांनो. त्याच सोबत सर्व स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. महत्त्वाचे IMP प्रश्न देखील आपण दिलेले आहेत. या 4 विषयांच्या नोट्स देतोय आपण. जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा 91 39 64 31 99 हे आपण पेमेंट ठेवलेलं या 4ही विषयांच्या नोट्ससाठी 149चं, ठीक आहे. याच्यामध्ये या 4ही विषयांच्या नोट्स भेटतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता या सर्व विषयांच्या नोट्स भेटतील. सर्वांचं एकत्रित पेमेंट ठेवलेलं आहे आपण ₹149. जर पाहिजे असतील तुम्हाला या नोट्स तर पुन्हा एकदा नंबर सांगतो मित्रांनो, तुम्ही नोट करून घेऊ शकता, ठीक आहे. इथे बघा 91 39 64 31 99, ठीक आहे. या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स IMP प्रश्नासोबत तुम्हाला सेंड केले जातील. तर हा आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला मित्रांनो. पात्रता आणि काही शर्ती वगैरे सर्वसाधारण ज्या आपण अटी आहेत याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. वयाची अट जर म्हटलं तर बघा आपल्याला वयाची अट कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी इथं आपल्याला जर म्हटलं तर जे ब गटातील पद आहेत त्यानंतर वर्ग क गटातील पद आहे तर क गटातील सर्व याच्यासाठी जर म्हटलं तर कमीत कमी 18 वर्ष आणि किंवा ब गटातील जे पद आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 19 वर्ष हे आपलं वय ठेवण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त खुला प्रवर्गासाठी 38 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 43. त्यानंतर बाकी जर म्हटलं तर खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग यांच्यासाठी भरपूर आरक्षण आहे वयामध्ये. तर त्याच्या संदर्भात इथं आरक्षणाचा त्याचा देखील ते लाभ घेऊ शकता. पुढे जर म्हटलं तर बघा आपल्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, निवड प्रक्रिया आणि बाकीची इतर महत्त्वाची माहिती दिलेली आहे. जवळपास आपण या व्हिडिओच्या माध्यमाने या पदभरतीविषयी संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती जाणून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल येते ती लाईक क्लिक करा. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल, ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर ही जाहिरात तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.